पेपरचा अभ्यास पहा किती कळकळीने चालू आहे. असे पानं पलटले का सगळं पान डायरेक्ट डोक्यात जातं का रे? हा लागला लागला लागला. चहा प्यायला आले, आपलं ब्रेड खाऊ मस्त. तो हुशार पोरांना काय केलं माहिती का, 2 ब्रेड पहिलेच हातात घेतली. त्याला माहित होतं ही ब्रेड खायला येईन आणि त्याला हा असा खालचा ब्रेड नाही आवडत. लय हुशार आहे रे. लाजला बरं का तेवढं, तू लाजला. तुझा पेपर आहे का आज? मग राय आजचे दिवस घरी. एवढी एंटरटेन करायला पोरगी आली, तुला अजून काय पाहिजे? तू किती भांडायचं रे माझ्यासोबत, किती मार खायचा तू पप्पाचा. पप्पाला तर ब्लॉग मध्ये घेऊन विचार त्यांना, त्याने मला मारलं. 30 रील शेवट मारेल, त्याच्यानंतर मारेल नाही. खोटं बोलू नको. पप्पांनी पा एवढे रामफळ आणले. कुठून आणले? आपल्या रानात आहे का? हो, फळ पाहिलं केवढे. हां तेच मोठे. पण मला नाही आवडत. लय गोड लागते. बाबाचं चालू आहे कीर्तन. बाई बसली. रामफळ खायचं का तुला? देऊ का लगेच? नंतर काय मग. हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात माहेरून होती. आज जरा लेट उठले आणि आत्ताच रेडी झाली, कारण आता आम्हाला जायचं आहे दर्शनाला. कारण काल आम्ही यात्रेला जाणार होतो, पण माझ्यावर खूप मोठा प्रँक झाला काल. तुम्ही बघितलंच, काल खूप मोठं एप्रिल फूल झालेलं आहे माझ्या बाबतीत. तर ते जाऊ द्या. आजच जायचं होतं आम्हाला, पण सुनील आणि ते बोलले काल येतो आहे. तर ते एप्रिल फुलच्या नादात मी पण त्यांना काल हो बोलले. तर मी, आत्या, पप्पा आणि मम्मी आम्ही चौघं चाललो आहे आता दर्शनासाठी. कारण संध्याकाळी खूप गर्दी असते यात्रेला, त्यामुळं सकाळी जाऊ म्हटलं. म्हणजे काल संध्याकाळी खूप गर्दी असते यात्रेला, त्यामुळे म्हटलं जाऊ ते दुसऱ्या दिवशी तसं पण मस्त दर्शन होईल. त्यामुळं आत्ता जातो आहे आम्ही. तर चला तुम्हाला पण दाखवते आमची यात्रा कशी असते. तशी तर यात्रा बऱ्यापैकी होऊन गेलेली आहे, पण मंदिर वगैरे कसं आहे ते दाखवते तुम्हाला. आणि यात्रा तर आमच्या शेजारच्या गावात आहे, पण आमच्या आसपास जेवढे पण गाव आहे ना, तेवढे पण त्या यात्रेत सहभागी असतात. तर चला आता निघायचंच आहे आम्हाला. आणि व्लॉग स्टार्ट करायला पण मी या घरात करते, कारण सारखं कोणी ना कोणी पाहुणे चालू आहे सकाळपासून. कारण आजीचं ऑपरेशन झालं आहे, त्यामुळं सारखं कोणी ना कोणी येतच आहे. तर इकडं तिकडं 2-4 ठिकाणी फिरून आले. म्हटलं कुठं ब्लॉग स्टार्ट करू, पण नेमकी तेवढ्यात पाहुणे पण आले. मग म्हटलं जाऊ दे आता इथंच बसते आणि इथंच ब्लॉग स्टार्ट करते. आता तनू आणि मम्मी चालली, माझ भाऊ आहे आणि पप्पा, आत्या. आलोय आम्ही मंदिरात. यात्रा आता बऱ्यापैकी झाली, फक्त खाऊचे दुकानं. हां, आत्यांचं आणि माझं नारळ फोडायचं आहे, तर आम्ही नारळ आणि कांडोळे घेतली. हे काय तर दर्शन वगैरे झालं आहे आमचं. आता थोडंसं गुडीशेव वगैरे घ्यायची, कारण सुनीलने गुडीशेव सांगितली, त्यांना गुडीशेव आवडती. तर गुडीशेव घ्यायची आणि घरी जायचं. झाली आमची यात्रा. काल तर मग प्रँक फसला म्हणून. चला यात्रेला तर जाऊन आली, थोडंसं खाऊच घेऊन आले, बाकी काही नव्हतंच तिथं. आणि काही खरेदी पण करायचं नव्हतं एवढं दुसरं. तर आता चला जेवण करायचं आहे, मस्तपैकी जेवण करतो सगळे. आज मम्मीने काळ्या शेवग्याच्या शेंगा बनवल्या आहे, भेळ आहे, कैरी आहे, प्रसाद आहे आणि भात आणि गोडी शेवर एवढी पण आहे. हे काय देवेंच्या टिफिनची मेंढी. पाहुणे असले की मला एवढा व्लॉग बी नाही काढता येत, सारखं कोणी ना कोणी येत आहे आणि मग मला काहीच व्लॉग नाही शूट करता येत. आता बाहेर इतकं आभाळ आलं आहे ना की बस असं वाटतंय पाऊसच येईल. पूर्ण असं घरात असं वाटलं अंधार पडल्यासारखं झालं. बघा किती आभाळ आलं.
पाऊस यायला बसला. त्या दिवशी पण इथं पाऊस झालेला आहे. आज पण होईल. उन्हाळ्यात पावसाळा चालू झालेला आहे. पावसाचं वातावरण बघायला आले आणि मम्मीने लगेच मला काम सांगितलं. कपडे पाय म्हणजे बाहेरचे ओले होतील तेवढे दुसरीकडे वाळू घाल. आता दुसरीकडे वाळू घालायची. अरे मम्मी चहा कर. मम्मी माझं सारखे पाहुणे जातात. एक झालं की एक झालं की एक. कोणाला सरबत कोणाला चहा. आता मला पण चहा प्यायचा आहे. चहा लवकरच होते 3:30 वाजले तशी. पण आता मला चहा प्यायची इच्छा झाली. पाहुण्यांमुळे मी बाहेर थोडं पावसाचं वातावरण मी म्हटलं चहा आणि टोस्ट खाऊ. त्यामुळे आता चहा बनवून आमच्या मातोश्री तर आम्ही बनवतो. तुला गोड पाहिजे का फिक्का पाहिजे? मला गोड आणि जास्त आला असल्या. आम्हाला आहे ना सुनीला ते चिडवीत का मालन दिलेलं का तुम्ही लई काय एका कापाला 4 चमचे साखर. 4 चमचे नाही खूप साखर टाकीत ते. बापरे. आम्ही काय करतो दोघी जणी नंतर घ्यायला सगळ्यांना एवढं गोड चहा चालत नाही ना. मग आम्ही त्यांना देतो आणि नंतर आमच्या ह्याच्यात थोडीशी साखर टाकतो आलं टाकतो. आम्हाला दोघींना जास्त आल्याचा आणि जास्त साखरेचा चहा लागतो. ते आम्हाला चिडवीते त्याच्यामुळे लई गोड चहा पेते लई गोड चहा पेते. तुम्ही साखर कारखान्यातल्या पुरी त्याच्यामुळे लई गोड चहा पेते. ओ फायनली पावसाळा चालू झालेला आहे. तब्बल तुमची गाडी 1 महिन्याचा उन्हाळा झाल्यानंतर एवढा भर उन्हाळ्यात कसं काय पाऊस येऊ शकतो? एप्रिलमध्ये तर इतकं कडक ऊन राहतं ना. आता पाऊस आला. तुमच्याकडे होऊन गेलं आमच्याकडे नव्हतं झालं. पाहुणे नंबर 3 चहा नंबर 3. हे बघा किती पाऊस झालाय. पाणी पाणी झालंय सगळीकडं. आणि आमचे देवेन सर तर डायरेक्ट ओलेच होऊन आले इतक्या पावसात. ॲटिट्यूड देख रहे हो विनोद. काय बरं घेतलं रे पोरग अजून शायनिंग मारतं. बस 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 ओलाच होऊन आला. दुसरं काही नाही केलं. बाई पाहिली किती हिरो. बाई पाहिली किती हिरो सारखी दिसू राहिली. मी आणि आत्या इकडं डाळबट्टी बनवतोय. आज आम्ही दोघी डाळबट्टी बनवणार. याला पाहिजे ना हरभराच्या डाळीचं वरण करतो म्हणलं. मला म्हणजे हे काय वरण केलंय कसलं वरण केलंय म्हणलं तुरीचं. म्हणजे गॅस का बरं दिसतंय म्हणलं तसंच दिसतंय. नाही म्हणे आम्ही हरभराच्या डाळीचं वरण करतो. काही पण. आता मी बट्ट्या बनवून घेते. मम्मीला पण आज जरा जास्त काम आहे पावसामुळं. त्यांना आज उशीर झाला गाईंचं दूध काढायला. त्याच्यामुळं म्हटलं आम्ही बनवतो तोपर्यंत स्वयंपाक. आता बट्ट्या वगैरे बनवून ठेवते. मग मम्मी आल्यावर बट्ट्या तळी. आज मी डाळ पण बनवली आणि बटाट्याची चटणी पण बनवली. आणि मम्मीने त्यांना लाल तिखटची चटणी आवडती म्हणजे देवेनला. आणि लाल तिखटची डाळ. आणि आता बट्ट्या तळती मम्मा. डाळ बट्टी आणि विथ बटाट्याची चटणी.